भंडाऱ्याच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटला। बांध फुटल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान झालंय। भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे तलाववाड स्थित तलावाची पार फुटली आणि या परिसरातल्या शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय, कारण या सगळ्या शेतीत आता पाणी शिरलंय। स्थानिकांनी या सगळ्या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळेच आता आमचं एवढं नुकसान झालंय असा आरोपही इथले स्थानिक सगळे गावकरी करतायत। शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाचा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे असं भंडाऱ्यातल्या साकोलीमधल्या या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। अचानक झालेल्या घटनेमुळे फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं। तशाच प्रमाणे मच्छीमारांचं बीज टाकलेलं होतं, बीजे मोठ्या प्रमाणामध्ये वाहून झालेलं आहे। असं वाटायला लागलं की तळावाच्या खाली असलेली एकही शेती वाचलेली नाही आणि ह्या नुकसान भरपाईमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी शासनानं मदत तात्काळ करावी असं मी नानाभाऊ पटोले यांच्या प्रतिनिधीच्या वतीनं मी असं शासनाला विनंती करतो। आणि एवढंच नव्हे तर शेतीच्या धानाचं नुकसान झालं, पण उन्हाळी धान पीक त्यावर अवलंबून होत असते। उन्हाळी धान पिकाच्या सुद्धा आता काही सोय राहिलेली नाही, कारण पाणीच तलावामध्ये राहणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। साकोलीचा जो मेन तलाव आहे त्याची मेन तलावाची सेंटर पॉईंट इथून फुटलेला आहे आणि ती पाड फुटल्याने जवळपास एक 800 ते 1000 एकरचा आपण माझ्या मागे बघू शकता, इथे 800 ते 1000 एकर पाण्याखाली ही शेती आता पूर्ण चाललेली आहे। लाखांदूर रोडसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता तिथे 2 फूट पाणी चढलेलं आहे आणि तिकडचे जे 2 परिवार आहेत आम्ही ते हलवलेले आहेत। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही आज घटना झालेली आहे। माझी ह्या जागेमध्ये जवळपास 9 एकर जागा पाण्याखाली डुबीत गेलेली आहे। आता ती जे मागील 2 वर्षापासून तलावाची पाड गळत होती, तिला प्रशासनाने कधी दुरुस्त केलेले नाही आहे आणि आज रात्री ठीक जवळपास 4 वाजेपर्यंत ती पाड पूर्णतः फुटून गेली आणि संपूर्ण आमच्या शेतामध्ये पाणी भरले गेले आहे आणि आमची 9 एकर जागा पाण्याखालची डुबीत गेलेली आहे। आणि आणखी आमचं जवळपास 8 दिवसा अगोदर आमचं रोवणं झालेलं आहे, ते पीक नाहीसं झालेलं आहे संपूर्ण। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष करून आम्हाला नुकसान भरपाई देण्याची करावी।